मी सायली. जसं की तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं, आम्ही गावी आलोय आणि आज आहे महाशिवरात्र. तर त्यासाठी आम्ही सगळे लवकर उठून छान रेडी झालोय, कारण आम्हाला जायचं आहे महादेवाच्या मंदिरात. आणि हो, हे टाकळी ढोकेश्वरमधलं ढोकेश्वर टेम्पल हे खूप प्रसिद्ध आहे. मंदिराचा असा इतिहास आहे की असं म्हणतात, हे जे मंदिर आहे ना, हे 5 पांडवांनी एका रात्रीतून कोरलेलं आहे. आम्ही पोहोचलो आहे मंदिराजवळ, पण हे फक्त आम्ही मंदिराजवळ म्हणजे खाली पोहोचलोय. वरती चढून जाण्यासाठी खूप जास्त पायऱ्या आहेत आणि ऊन पण खूप जास्त झालेलं आहे. एवढं ऊन होतं, पण आतमध्ये मंदिरात गेल्यावर ना खूप थंडावा जाणवला आणि अजिबात गरम वगैरे पण होत नव्हतं मंदिरामध्ये आणि आमचं दर्शन पण खूप छान झालंय. त्यानंतर ना आम्ही खाली आलो आणि छान उसाचा रस वगैरे घेतला, महाप्रसाद पण घेतला. महाप्रसाद पण खूप छान होता. आणि हे बघा मम्मीने ते एवढ्या सगळ्या त्यांच्या यात्रेमधून खेळणी घेतल्यात, तरी पण तिला इथे पण खेळणी घ्यायची आहे तिच्यासाठी. हा बघा किती छान क्यूटसा टेडी घेतलाय तिने पिहूसाठी. तर आम्ही आलोय आमच्या घरी आणि हो, छान फ्रेश वगैरे पण झालोय आणि गावाकडची संध्याकाळ किती छान असते ना, एकदम शांत, निवांत, गाड्यांचा आवाज नाही, हॉर्नचा आवाज नाही, एकदम छान. ह्या बघा, ह्या माझ्या सगळ्यात छोट्या सासूबाई. त्यांना म्हटलं होतं मला एकदम थोडं दूध द्या, पण त्यांनी बघा एवढं ग्लास भरून दूध मला दिले पिण्यासाठी. ना आपण गावी जाण्यासाठी किती उत्साही असतो, फुल एनर्जीमध्ये असतो, पण तसं तिकडनं येताना नाही होत. आणि तसंच काहीतरी पिहू सोबत पण घडतंय. तिला पण गेली तेव्हा ती खूप आनंदी होती, सगळ्यांकडे जात होती, हसत होती, रडली पण नाही. आणि यायच्या वेळेस ना ती नुसती रडत होती, कारण तिला पण येऊशी नव्हतं वाटत. भेटूया नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.